टॅलीच्या आपल्या कोर्समध्ये आज आपण टॅलीचं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत, ज्यामध्ये टॅली सॉफ्टवेअर नेमकं कधी सुरू झालं, त्याची थोडक्यात हिस्ट्री काय आहे, सध्या त्याचे लेटेस्ट व्हर्जन्स काय काय आहेत, ह्या सर्वांची माहिती थोडक्यात आज आपण करून घेणार आहोत. जसं तुम्ही पाहताय की टॅली सॉफ्टवेअर हे एक एंटरप्राइज रिसोर्स अँड प्लॅनिंग सॉफ्टवेअर आहे. म्हणजेच असं म्हणता येईल की कोणत्याही छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये अकाउंटिंगचं पूर्ण काम जर आपल्याला करायचं असेल तर ते तुम्ही इझिली करू शकता तुमच्या टॅलीच्या सॉफ्टवेअरमध्ये. ओके. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे टॅली सॉफ्टवेअर सुरू कधी झालं तर बेंगलोरमधील एक व्यक्ती होते, त्यांचं नाव आहे श्यामसुंदर गोयंका. त्यांचा टेक्स्टाईल मशिनरीचा बिझनेस होता आणि त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना प्रामुख्याने अकाउंटिंगचं काम करत असताना बऱ्याचशा अडचणी यायच्या. आज आपल्याकडे टॅलीसारखं सॉफ्टवेअर असल्यामुळे आपण काम अगदी सहजरित्या करत असतो, पण थोडंसं जर 40 इयर्स बॅक आपण गेलो, ज्यावेळी कॉम्प्युटरचं प्रमाण देखील अतिशय कमी होतं आणि कोणत्याही प्रकारचं ऑटोमेटेड अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर म्हणा किंवा प्रोग्राम म्हणा हा उपलब्ध नव्हता. श्यामसुंदर गोयंका जे आहेत त्यांनी ही अडचण त्यांचा जो मुलगा होता भरत गोयंका, तर त्याच्याकडे अडचण मांडली आणि त्यांना सांगितलं की आपल्याला असं काहीतरी एखादा प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेअर तयार करून घ्यावा लागेल जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी अकाउंटिंगचं काम हे सहजरित्या करता येईल. लकीली भरत गोयंका जे आहे ते स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर होते आणि त्यांनी असं थोडंसं विचार केला की आपण देखील काय करूया की एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करू जेणेकरून आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला त्याची मदत होईल. आणि अशा प्रकारे आपण म्हणूया की त्या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअर जे आहे त्याची डेव्हलपमेंट सुरू झाली. सुरुवातीला जेव्हा 1986मध्ये टॅली सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आलं तर खरं पाहायला गेलं तर ते सॉफ्टवेअर फक्त श्यामसुंदर गोयंका यांनी त्यांच्या स्वतःसाठीच तयार करायला घेतलं होतं. त्यामुळे त्याच्या सुरुवातीचं नाव पेट्रॉनिक्स फायनान्शियल अकाउंटंट असं त्यांनी ठेवलं होतं. पण 1988मध्ये टॅलीचं रिलीज व्हर्जन 3.0 लॉन्च झालं, जे MS DOS ऑपरेटिंग सिस्टम जे आहे मायक्रोसॉफ्ट डॉस, तर त्याच्यावरती ते आधारित होतं. आणि त्याच्यामध्ये बेसिक अकाउंटिंग जे आहे ज्याला आपण क्रेडिट डेबिट वगैरे म्हणतो, तर ते त्यात इझिली करता येऊ लागलं. साधारणतः 1990मध्ये झालं काय की श्यामसुंदर गोयंका आणि भरत गोयंका यांच्या लक्षात आलं की आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय ते फक्त आपल्यापुरतंच मर्यादित न ठेवता आपण इतर बिझनेसेसना सुद्धा देऊ शकतो, जेणेकरून त्यालाही त्याचा फायदा होईल. आणि म्हणून त्यांनी टॅली सोल्युशन्स नावाची एक कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या अंडर टॅली हे ब्रँडिंग जे आहे ते त्यांनी रिलीज केलं. आणि नंतर ऑफकोर्स मग ते इतर कंपन्यांना त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि टॅली सोल्युशन कंपनी जी आहे ती तयार झाली. साधारणतः पुढच्या काही 4 ते 5 वर्षात 96मध्ये आपण म्हणूया की टॅलीचं 4.5 व्हर्जन जे आहे ते लॉन्च झालं, ज्याच्यामध्ये मेजर फोकस जो होता तो अकाउंटिंग फंक्शन्सवरती होता. म्हणजे अकाउंटिंगचं काम किती जास्तीत जास्त ॲक्युरेट करता येईल त्याकडे फोकस करण्यात आला. 99मध्ये टॅलीचं 5.4चं व्हर्जन लॉन्च झालं, ज्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जे आहे त्याचं देखील इन्क्लुजन करण्यात आलं. म्हणजे फक्त अकाउंटिंग नाही तर तुम्हाला जर स्टॉक मॅनेजमेंट करायचं असेल त्याचे फीचरसुद्धा आपण म्हणूया की टॅली 5.4च्या व्हर्जनमध्ये लॉन्च झाले. त्यानंतर टॅली 6.3 लॉन्च झालं, जे खूप मार्केटमध्ये पॉप्युलर झालं होतं 2001 साली. कारण त्याच्यामध्ये टॅक्सचे जे कंप्लायन्स आहेत, कारण 2001मध्ये आपल्या भारतामध्ये व्हॅट नावाचा टॅक्स इम्प्लिमेंटेड होता, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणं हे कोणत्याही बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला अतिशय सोपं जाऊ लागलं. साधारणतः पुढच्या आणखी 4 ते 5 वर्षात 2005मध्ये टॅलीचं 7.2चं व्हर्जन लॉन्च झालं, ज्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटच्या गरजेनुसार व्हॅट किंवा TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हे देखील त्याच्यामध्ये इन्क्लुजन करण्यात आलं. त्यामुळे कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारचं टॅक्सचं काम करायचं असेल तर टॅलीमध्ये सहजरित्या आपल्याला ते करता येऊ लागलं. साधारणतः 2006मध्ये 8.1 व्हर्जन लॉन्च झालं, ज्याला मल्टीलिंग्वेल सपोर्ट होता. म्हणजे टॅलीचं सॉफ्टवेअर याच्यापूर्वी फक्त इंग्लिश ह्याच भाषेमध्ये आपल्याला वापरता येत होतं, ते आता मला स्वतःच्या अगदी हिंदी किंवा मराठी भाषेमध्ये सुद्धा वापरता येऊ लागलं.
2007मध्ये टॅली 9चं व्हर्जन लॉन्च झालं, ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की इतर बरेचसे फीचर्स ॲड झाले, ज्यात प्रामुख्याने पेरोल सिस्टम जी आहे, म्हणजे एम्प्लॉईची जी पेस्लिप आपल्याला तयार करायची असते तर त्याला पेरोल सिस्टम म्हणतात. ई फायलिंग म्हणजेच थोडक्यात गव्हर्नमेंटने डिजिटायझेशन सुरू केलं होतं, त्यामुळे जे काही टॅक्सचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला आपण म्हणूया की त्याचं फायलिंग त्या संबंधित वेबसाईटवर करायचं असेल तर त्याला ई फायलिंग म्हणतात, तर तेही त्या ठिकाणी सुरू झालं. 2009मध्ये टॅली ERP9 हे लॉन्च झालं, ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की कम्प्लीट बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हे खऱ्या अर्थाने आपल्याला उपलब्ध झालं. म्हणजे बिझनेसमधली प्रत्येक अकाउंटिंग किंवा अकाउंटिंगच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या. 2016मध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये आपण म्हणूया की टॅली सॉफ्टवेअर जे आहे ते रेडी झालेलं होतं GST इम्प्लिमेंटेशनसाठी. कारण आपल्याला माहीत आहे की जून 2017मध्ये GST भारतामध्ये लागू झालं, त्यामुळे टॅली सॉफ्टवेअरने त्याची सुरुवात अगदी त्याच्यापूर्वीच केलेली होती. ऑफकोर्स 2020मध्ये टॅली प्राईमनी त्यांचं पूर्णपणे वेगळं एक व्हर्जन लॉन्च केलं, ज्याला टॅली प्राईम ह्या नावाने आपण ओळखतो. आणि त्याच्यामध्ये UI जे होता युजर इंटरफेस तो रिडिझाईन केला, नॅव्हिगेशन सिस्टम थोडीशी इझी केली आणि बरेचसे ॲडव्हान्स फीचर्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केले. आणि पुढच्या ऑफकोर्स काही वर्षात जसं 2022 पासून 2024-25 पर्यंत जे काही गव्हर्नमेंटचे नॉर्म्सनुसार आपण म्हणूया की कंप्लायन्सेस असतात ते टॅलीमध्ये इन्क्लूड झाले. मग त्यात इनव्हॉइसिंग आलेलं आहे. शिवाय जसं आता बँकिंगचं तुमचं स्टेटमेंट आहे ते डायरेक्टली रिकन्सिलेशन तुम्हाला ऑनलाईन करता येऊ शकतं. तर खूप सारे असे ॲडव्हान्स फीचर्स जे आहेत ते लॉन्च झालेले. आता एक लक्षात घेऊया की टॅलीचे नेमके फीचर्स काय आहेत. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की टॅली अतिशय पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे मार्केटमध्ये आज. खरं पाहायला गेलं तर टॅलीमध्ये अकाउंटिंग किंवा अकाउंटिंगच्या असोसिएटेड सर्व कामं एकत्र एकाच ठिकाणी करता येतात. ऑफकोर्स प्रामुख्याने आपल्याला अकाउंटिंगचं काम आहे ते करायचं असतं. ओके, आता अकाउंटिंगच्या कामामध्ये आपण काय करतो तर व्हाउचर एंट्री हा मेजर पार्ट असतो. म्हणजे खरं सांगायचं झालं पुन्हा एकदा तर आपण असं म्हणूया की टॅलीमध्ये काम करत असताना 75% ते 85% काम जे आहे ते आपलं फक्त आणि फक्त व्हाउचर एंट्रीचं असतं. आणि त्या व्हाउचर एंट्रीज आपल्याला वेगवेगळ्या व्हाउचर्सच्या मदतीने करायचे असतात, जसं सेल, परचेस, पेमेंट, रिसीव्ह, कॉन्ट्रा, खूप सारे असे व्हाउचरचे प्रकार असतात. त्याच्यामध्ये टॅलीमध्ये जनरल लिजर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, म्हणजे एखाद्या कस्टमरचं लिजर असेल, सप्लायरचं लिजर असेल, इन्कम किंवा एक्सपेन्सेसचे काही लिजर असतील. आणि जसं आपण व्हाउचर एंट्री करत जातो तसतसे बॅकग्राऊंडमध्ये टॅलीमध्ये जे आपल्याला अकाउंट फायनलायझेशन किंवा अकाउंटिंग रिपोर्ट्स हवे असतात, मग अगदी P&L स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस, त्याच्यानंतर बॅलन्स शीट आहे ती सुद्धा आपली तयार होते. शिवाय जे टॅक्सेशन आहे ते टॅक्सेशनचे रिपोर्टसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक तयार करून मिळून जातात. आता अकाउंटिंगसोबत टॅली हे आणखी दुसऱ्या कामासाठी प्रामुख्याने वापरामध्ये येतं मार्केटमध्ये, ते आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आता इन्व्हेंटरी म्हणजे काय, जर तुम्हाला तुमचा एखादा ट्रेडिंगचा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये आपण साध्या भाषेमध्ये म्हणूया की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी विक्री करता आणि त्या वस्तूंना अकाउंटिंगमध्ये आपण स्टॉक्स म्हणतो. तर आपल्याला स्टॉक्स आयटम मेंटेन करणं, त्यांचे ग्रुप, कॅटेगरी, गोडाऊन्स मेन्शन करणं, त्यांचे बॅच किंवा एक्सपायरी मॅनेजमेंट असेल किंवा त्याचं व्हॅल्युएशन, किंवा आपण स्टॉक जो आपला असतो तो एका गोडाऊनमधून दुसऱ्या गोडाऊनमध्ये ट्रान्सफर करतो ज्याला मुवमेंट अनालिसिस म्हणतात. तर ही सर्वच्या सर्व कामं टॅलीमध्ये सहजरित्या आपल्याला करता येतात. टॅलीमध्ये आणखी एक पुढचा कॉन्सेप्ट आहे पेरोल अँड एम्प्लॉई मॅनेजमेंट. आता जसजसं बिझनेस आपला मोठा होत जातो ते बिझनेसच्या गरजा वाढत जातात आणि आपल्या एम्प्लॉईजचं सॅलरी मॅनेजमेंट जे आहे ते तुम्ही पेरोलच्या मदतीने करू शकता. मग एम्प्लॉईचा डेटाबेस मेंटेन करणं, सॅलरीचं स्ट्रक्चर असेल म्हणजे बेसिक सॅलरीपासून PF पासून DA पासून त्या सर्व गोष्टी, प्लेसिप जनरेशन ज्याला म्हणतात तर ते करणं, प्रॉव्हिडंट फंडचं कॅल्क्युलेशन करणं, हे सर्वच्या सर्व कामं आता आपल्याला पेरोल अँड एम्प्लॉई मॅनेजमेंटमध्ये सहजरित्या करता येतात. आता टॅलीमध्ये जर नीट पाहिलं तर 400पेक्षा जास्त प्रीडिफाईन्ड रिपोर्ट्स आपल्याला दिलेले आहेत. ऑफकोर्स हे रिपोर्ट्स वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत. मग काही अकाउंटिंग रिपोर्ट्स असतील, काही इन्व्हेंटरी रिपोर्ट्स असतील, काही टॅक्सेशन रिपोर्ट असतील. आणि हे सर्वच्या सर्व रिपोर्ट काही छोट्याशा शॉर्टकट्समध्ये आपल्याला सहज उपलब्ध राहतात. अगदी त्या रिपोर्ट्सना आपल्याला कस्टमाइजसुद्धा काही अंशी करता येऊ शकतं. आता टॅलीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग जो आहे जे बिझनेसेसमध्ये केला जातो ते आहे टॅक्सेशनचा.
आता टॅक्सेशन म्हणजे आपल्याला माहीत आहे की गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्या बिझनेसवरती जे काही वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागू होतात त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही सहजरित्या करू शकता. त्यात प्रमुख जो टॅक्स सध्या आपल्याला दिसतोय तो मात्र ऑफकोर्स आपला GST आहे. मग GSTमध्ये इनव्हॉइसिंग किंवा ई-वे बिल जे आहेत जे ऑनलाईन GST पोर्टलच्या मदतीने आपण जनरेट करू शकतो. मग त्यात इतरही टॅक्सचे काही प्रकार आहेत. मग TDS असेल, एक्साईज असेल किंवा मग आपला TCS असेल किंवा व्हॅट असेल, ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन आपल्याला सहजरित्या करता येतं. आता कोणत्याही प्रकारचा अकाउंटिंगचा डेटा आहे तो त्या बिझनेससाठी अत्यंत इम्पॉर्टंट असल्यामुळे त्या ठिकाणी डेटा सिक्युरिटी आणि कंट्रोलिंग त्याचं जे आहे ते देखील आपल्याला इझिली करता येऊ शकतं. प्रामुख्याने जसं आपण नेहमी म्हणतो की आपल्या डिजिटल डेटाला आपण पासवर्ड लावून सेव्ह करून ठेवायला हवं, जेणेकरून कोणीही अनऑथोराइज व्यक्ती ते पाहू शकणार नाही. तर तसंच काहीसं डेटा सिक्युरिटी सिस्टम हे टॅलीमध्येच देखील उपलब्ध आहे. आणि ऑफकोर्स आता कनेक्टिव्हिटीचे खूप सारे ऑप्शन्स आलेले आहेत, ज्याच्यामध्ये रिमोट ॲक्सेस म्हणजे तुमच्या ऑफिसमधील टॅलीचं जी तुमची कंपनी असेल, जो फायनान्शियल डेटा असेल ते रिमोटली तुम्ही कुठूनही पाहू शकता. मल्टिपल लोकेशनला डेटा सिंक्रोनाइज करू शकता आणि टॅली ऑन ब्राउझर म्हणजेच तुम्ही आपल्या नेहमीप्रमाणे ब्राउझरमध्ये लॉग इन करून देखील टॅलीचा डेटा पाहू शकता. आता टॅली सॉफ्टवेअर हे मागच्या 35 वर्षापासून अतिशय पॉप्युलर असं अकाउंटिंगचं नंबर 1चं सॉफ्टवेअर आहे. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, काय एवढं ते महत्त्वाचं आहे? कारण सर्वाधिक पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ते यूज करायला अतिशय सोपं आहे. ओके, आणि जनरली ते कीबोर्डच्या मदतीने आपल्याला खूप फास्ट असं वापरता येऊ शकतं. स्केलेबल आणि कस्टमायझेबल आहे, म्हणजे अगदी छोटा बिझनेस असो किंवा तुमचा मोठा बिझनेस असो, कोणत्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये सहज त्याचा वापर आपण करू शकतो. ते फास्ट आणि रिलायबल आहे, म्हणजे ते असं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की प्रॉब्लेम्स आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम तो अतिशय कमी येतात आणि शिवाय त्याच्यासाठी काय स्पेशल हार्डवेअरची आपल्याला गरज लागत नाही. त्याच्यानंतर रेग्युलेटरी कंप्लायन्स त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे नेमकं काय, तर गव्हर्नमेंटला त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे जे काही रिपोर्ट्स आपल्याला सबमिट करायचे असतात तर ते रिपोर्ट्स तुम्हाला रेडी त्या ठिकाणी टॅलीमध्ये उपलब्ध होतात आणि म्हणून त्याला रेग्युलेटरी कंप्लायन्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मल्टीलिंग्वल सपोर्ट देखील आहे. विशेषतः भारतासारख्या देशामध्ये खूप साऱ्या अशा प्रमुख भाषा आहेत, म्हणजे आपल्याला अगदी हिंदी किंवा मराठीमध्ये देखील आपल्याला टॅली वापरायचा असेल तर वापरू शकतो. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ ओनरशिप आहे ओव्हर पिरियड ऑफ टाईम, ती बरीचशी त्या ठिकाणी कमी आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर सुरुवातीला एकदा आपण ते सॉफ्टवेअर परचेस केलं त्याला परपेच्युअल सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं की त्याच्यानंतर फक्त तुम्हाला जे पेमेंट करायचं आहे ते अपडेटसाठी करायचं आहे. ओके, त्यामुळे नंतर आपल्याला छोटे छोटे पेमेंट्सच फक्त करून आपण त्याला रेग्युलर अपडेट करू शकतो. रिपोर्टिंग जसं सुरुवातीला सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल रिपोर्ट्स हे इझिली तुम्हाला उपलब्ध आहेत आणि तुमचा डेटा तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन हे देखील त्या ठिकाणी सहजरित्या पाहता येतो. आता टॅली सॉफ्टवेअर जे आहे ते प्रामुख्याने इंडियामध्ये तर सर्वाधिक वापरलं जातंच, पण इंडियाच्या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी वापरलं जातं. जवळपास आपण भारताचा विचार केला तर 7 मिलियन लोक जे आहेत, ओके, तर म्हणजे जवळपास 70 लाख लोक जे आहेत किंवा बिझनेसेस आहेत ते त्याचा वापर करतायत. अगदी त्यांचं लर्निंग जे आहे ते तुम्ही सहजरित्या आपल्याकडे घेऊ शकता. अफोर्डेबल आहे, म्हणजे बरंचसं सोपं आहे आणि मागच्या 35 वर्षापासून मार्केटमध्ये असल्यामुळे त्यांचं एक स्वतःचं असं नाव आहे. ओके, आता टॅलीसारखं सॉफ्टवेअर जर मला इन्स्टॉल करायचं असेल तर काय करायचं, तर सिम्पल आहे. टॅलीचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्याकडे 64 बिटची ऑपरेटिंग सिस्टम कोणतीही हवी, विंडोज 7 किंवा त्याच्या पुढील, म्हणजे तुमचं विंडोज 10 असेल, विंडोज 11 असेल तर त्यामध्ये तुम्ही सहजरित्या इन्स्टॉल करू शकता. टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला वेबसाईट आहे tallysolution.com/download. तर आपण त्या वेबसाईटला व्हिजिट करून पाहूया. ही टॅलीची वेबसाईट आहे जिथे तुम्ही टॅलीचं सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. सध्या त्यांचं लेटेस्ट व्हर्जन किंवा रिलीज व्हर्जन ज्याला म्हटलं जातं ते 6.1चं आहे. तुम्ही फक्त ह्या डाउनलोड बटनवरती क्लिक केलं की टॅलीचं एक सेटअप फाईल आहे ती डाउनलोड होते. साधारणतः 30 ते 35 MBची ती फाईल असते आणि त्या फाईलवर डबल क्लिक करून मग आपण टॅली सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल करू शकतो. आता इथे जे डाउनलोड केलेलं टॅलीचं सॉफ्टवेअर आहे त्याचा एक मुख्य गोष्ट लक्षात आपण घ्यायला हवी की ते एज्युकेशन व्हर्जन मोडमध्ये आपल्याला वापरायचं असतं. ओके, एज्युकेशन मोड व्हर्जनचा अर्थ असा आहे की ते पूर्णपणे ऑपरेट आपण करू शकतो, पण त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स ठेवलेले आहेत आणि जे मेन लिमिटेशन त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजे व्हाउचर एंट्री करताना संबंधित किंवा कोणत्याही महिन्याच्या 1 आणि 2 तारखेच्याच तुम्ही एंट्री करू शकता. बाकी कोणत्याही तारखांचे तुम्हाला एंट्री करता येणार नाहीत, कारण ते लर्निंगसाठी आहे.
त्यामुळे तिथे ॲक्च्युअल डेटचा आपल्याला तसा काही उपयोग नसतो. ऑफकोर्स आता जर तुम्हाला ते लायसन्स व्हर्जन विकत घ्यायचं असेल तर वरती पाहत आहे की प्राइसिंगवर क्लिक केलं की त्याची प्राइसिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता टॅली सॉफ्टवेअर मुख्यत्वे 2 प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असतं. एक जे लायसन्स आहे तर त्याला लाईफ टाईम लायसन्स असं म्हटलं जातं आणि ज्याला सिंगल युजर लायसन असं म्हणतात. सिंगल युजर म्हणजे ते एकाच कॉम्प्युटरमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. ओके, आणि एकाच कॉम्प्युटरमध्ये वापर करत असताना त्याची प्राइस तुम्ही इथे समोर पाहत असाल. ओके, ज्याला सिल्वर एडिशन असं देखील म्हटलं जातं किंवा सिंगल युजर असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार असतो मल्टी युजर. मल्टी युजरमध्ये देखील तुम्ही लाईफ टाईमसाठी परचेस करू शकता आणि त्याची कॉस्टिंग समोर तुम्ही पाहताय. ओके, आता हे परपेच्युअल लायसन असल्यामुळे हे लाईफ टाईमसाठी तुमच्याबरोबर राहणार आहे. त्याचे फक्त अपडेट्स जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही परचेस करू शकता. ऑफकोर्स इतरही काही ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत. मग तुम्ही 3 मंथचा सबस्क्रिप्शन किंवा 12 मंथचा सबस्क्रिप्शन प्लॅन घेऊन सुद्धा टॅली सॉफ्टवेअर जे आहे त्याचा वापर करू शकता. आता टॅलीचं जे सॉफ्टवेअर आहे एकदा का इन्स्टॉल केलं की त्याची शॉर्टकट की जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. इथे जसं समोर पाहतोय की ही आपली टॅली प्राईमची शॉर्टकट आहे. त्या शॉर्टकटवरती डबल क्लिक केलं की टॅलीचं सॉफ्टवेअर जे आहे ते आपलं सुरू होतं आणि ह्या टॅलीच्या सॉफ्टवेअरचा युजर इंटरफेस ज्याला GUI म्हणतात तर ते नेमकं काय आहे हे जरा आपण आता समजून घेऊया. टॅलीचं सॉफ्टवेअर सुरू केल्यानंतर सर्वात वरती जर आपण पाहिलं तर आपल्याकडे इथे टॅली प्राईम गोल्ड असं लिहिलेलं दिसतंय. याचा अर्थ आपण मल्टी युजर लायसन्स आहे ते वापरतो. जर सिंगल युजर लायसन्स असेल तर टॅली सिल्वर असं त्या ठिकाणी लिहून येतं. त्यानंतर तुम्हाला इथे काही मेनू दिसतात, जसं कंपनी मेनू आहे, डेटा, एक्सचेंज, हे सर्व मेनू आहेत. ओके, पण एक मुख्य मेनू जो दिलेला आहे त्याचं नाव आहे गो टू मेनू, ज्याचा वापर आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकून घेणार आहोत. थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला जे हे सेक्शन दिसतंय तर ह्या सेक्शनला कंपनी विंडो असं म्हणूया आणि ह्या कंपनी विंडोमध्ये आपल्याला कोणत्या बिझनेसची कंपनी सध्या ओपन केलेली आहे त्याचं नाव आपल्याला इथे पाहायला मिळतंय. जसं इथे उदाहरण म्हणून AG कॉम्प्युटर्स हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय. राईट साईडला आल्यानंतर आपल्याला गेटवे ऑफ टॅलीचा हा मेनू इथे पाहायला मिळतो. या गेटवे ऑफ टॅली मेनूच्या माध्यमातूनच टॅलीचं पूर्ण ऑपरेशन जे आहे ते आपल्याला करायचं असतं. म्हणजे जे काही टॅलीमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे ते प्रत्येक काम हे तुम्हाला गेटवे ऑफ टॅलीच्या माध्यमातूनच करता येऊ शकणार आहे. राईट साईडला गेल्यानंतर इथे तुम्हाला राईट बटन बार हा पाहायला मिळतो. ओके, आता ह्या बटन बार मधले जे बटन्स आहेत ते बदलत असतात. ज्या प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे, उदाहरणासाठी गेटवे ऑफ टॅलीमध्ये मी या ठिकाणी व्हाउचर्समध्ये गेलो तर तुम्ही राईट साईडला आता पाहताय की वेगवेगळ्या प्रकारचे व्हाउचर्सची नावं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. पेमेंट, रिसीव्ह, सेल्स, परचेस वगैरे. ओके, म्हणजेच हे जे बटन बार आहे त्या बटन बारच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक काम जे आहे ते करावं लागणार आहे. त्याच्यानंतर सर्वात खाली आलं की आपल्याला इथे क्विट दिसतंय, ॲक्सेप्ट दिसतंय किंवा कॅन्सल व्हाउचर असं नाव दिसतंय. तर यांना स्टेटस बार असं म्हटलं जातं आणि त्या स्टेटस बारमध्ये बऱ्याचशा विविध कमांड्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात. आता कोणत्याही मेनूच्या आतमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुम्ही एस्केप बटन दाबायचे आणि एस्केप बटन दाबलं की पुन्हा आपण त्या मेन स्क्रीनला आलेलो आहोत, ज्याला गेटवे ऑफ टॅली विंडो असं त्या ठिकाणी नेहमी म्हटलं जातं. आता टॅली ऑपरेट करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे टॅलीचा वापर हा प्रामुख्याने आपण कीबोर्डच्या माध्यमातून करायला हवा. तरच तुमचं अकाउंटिंगचं काम आहे ते जास्तीत जास्त फास्ट तुम्ही करू शकता. तुम्ही जर नीट व्यवस्थित पाहिलं तर प्रत्येक जे वरती मेनू दिलेले आहेत, उदाहरणासाठी हा कंपनी मेनू दिलेला आहे, त्या कंपनी नावाच्या समोर एक के अक्षर आपल्याला दिसतंय. याचा अर्थ कीबोर्डवरती तुम्हाला ते के अक्षर प्रेस करायचंय. पण फक्त के अक्षर नाही तर केच्या खाली एक सिंगल अंडरलाईन जी आहे ती आपल्याला पाहता येते. सिंगल अंडरलाईनचा अर्थ असा आहे की आपल्याला ऑल्ट आणि के याचा वापर करायचा आहे. तर ऑल्ट आणि के प्रेस केलं कीबोर्डवरती की लगेच काय झालं समोर पहा, तुम्हाला त्या ठिकाणी कंपनी मेनू टॅलीमधील ओपन झाला. आता ह्या कंपनी मेनू किंवा कोणत्याही प्रकारचा मेनूचा वापर करताना त्यामध्ये सुद्धा आपल्याला शॉर्टकट कीचाच वापर करायचा आहे. तो कसा? प्रत्येक मेनूच्या नावामध्ये जर आपण निरखून पाहिलं तर काय लक्षात येतंय, त्यातलं नावामधलं एक अक्षर जे आहे ते कॅपिटल आहे आणि ते लाईट ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसतंय. उदाहरणासाठी आपल्याला इथे रिमोट ॲक्सेस जे आहे ते नाव पहा. या रिमोट ॲक्सेस नावामध्ये तुम्हाला एम अक्षर जे आहे ते तुम्हाला कॅपिटल दिसतंय आणि ते लाईट ब्ल्यू कलरमध्ये पण आहे. याचा अर्थ रिमोट ॲक्सेसचा मेनूचा जर मला वापर करायचा असेल तर मी कीबोर्डवरती पुन्हा फक्त एम प्रेस करेन.
म्हणजे त्याने काय होणार आहे की रिमोट ॲक्सेसचा मेनू मला त्या ठिकाणी यूज करता येणार आहे. कोणत्याही मेनूला बंद करायला पुन्हा एस्केप की दाबा, तुम्ही मेन मेनूला आलेला आहात. आता बऱ्याचदा असं देखील होतं की काही आपण म्हणूया की जे बटन्स वगैरे असतात किंवा मेनूज असतात त्यांच्या खाली सिंगल अंडरलाईन नसते. आता उदाहरण म्हणून जर समोर राईट बटन बारकडे पाहिलं तर राईट बटन बारमध्ये इथे हे चेंज मोड नावाचं आपल्याला काय दिसतंय, एक बटन दिसतंय. पण त्याची जी शॉर्टकट की पाहिली ती आहे एच, पण एचच्या खाली आपल्याला 2 अंडरलाईन दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता कंट्रोल एच ही शॉर्टकट की वापरायची. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया, जर एखाद्या अक्षराच्या खाली अल्फाबेटच्या खाली म्हणजे शॉर्टकटच्या खाली जर सिंगल अंडरलाईन असेल तर तुम्हाला ऑल्ट आणि ते संबंधित अक्षर दाबायचं आहे किंवा यूज करायचं आहे. पण जर डबल अंडरलाईन असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, कंट्रोलचा वापर करायचा आहे. ओके, तर कंट्रोल एच केलं की मग आपल्याला त्याचा मोड चेंज करता येणार आहे. पुन्हा एकदा एस्केप करून मी बाहेर येतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी आपण टॅलीचं इंट्रोडक्शन करून घेतलेलं आहे. टॅली डाउनलोड कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचा युजर इंटरफेसचे एलिमेंट्स काय काय आहेत ते देखील आपण शिकून घेतलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चर जे आहे ते आपण नंतर घेणार आहोत. धन्यवाद.